मुक्ताईनगर तालुक्यात पुलाच्या कामातील भराव ठरला शाप. ठेकेदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली. शेतकरी राजा संकटात. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या 753L महामार्गाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान ठेकेदार आणि प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे पूर्णा नदीपात्रात निर्माण झालेली कृत्रिम पूरस्थिती शेतकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील मातीचा भराव न हटवल्यामुळे मुक्ताईनगर शहरातील माझगा शिवार तसेच खामखेडा शिवारात शेकडो एकरवरील शेती पाण्याखाली आली असून हातातोंडाशी आलेला घास पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी राजावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. सध्या मुक्ताईनगर तालुक्यात 753L महामार्गाचे काम वेगात सुरू असून याच अंतर्गत खामखेडा पुलाजवळ नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पूल बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर माती व मुरुमाचा भराव टाकला होता. नियमानुसार हा भराव पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीपात्रातून काढून घेणे बंधनकारक होते. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी संभाव्य धोक्याची जाणीव करून देत जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे वारंवार सूचित केले होते. परंतु संबंधित ठेकेदारावर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि भरवसाचा भाग जसाच्या तसा ठेवला. दरम्यान जुलै 30 रोजी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जुलै 31 रोजीही दमदार हजेरी लावली. नदीपात्रातील अनधिकृत भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे खंडित झाला आणि नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन मुक्ताईनगर शहरातील माझगा शिवार आणि खामखेडा शिवारात कृत्रिम महापूर आला. पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने शेकडो एकर क्षेत्रावरील कपाशी, केळी व इतर मुख्य पिके पाण्याखाली गेली असून जमिनीची धूप होऊन सुपीक माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप उसळला आहे. ठेकेदाराची मनमानी आणि संबंधित शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष यामुळेच शेतकऱ्यांवर ही बिकट वेळ ओढवली असून पूरस्थितीला कारणीभूत ठरलेल्या संबंधित ठेकेदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच बाधित शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करून शेतकरी राजाला हक्काची व पूर्ण आर्थिक नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.